द्यायचा आहे आणि त्याच्याच दृष्टीने त्यांनी फरक बघूनच एक छानसा डिसिजन घेतलेला आहे. ओके, तो दृष्टीने त्यांनी फरक बघूनच एक छानसा डिसिजन घेतलेला आहे. ओके, तो काय डिसिजन घेतलेला आहे तो सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर त्या बाबांसाठी आपल्याला एकदा जोरदार क्लॅपिंग करायचं आहे. अरुण माली बाबा, किती जण बाबांना ओळखतात? पहिल्यांदाच बघितलं ना. दर शनिवारी येतात ते आणि मागच्या शनिवारी यायला जमलं नाही त्यांना आणि ह्या शनिवारी आलेले आहेत. नमस्कार मंडळी, मी अरुण, माझं नाव अरुण दगडूवाणी. मी सध्या आता मुंबईला राहतो. माझी म्हणजे मला 2 नाती आहे. मुलगा मुलगी संस्थेला जातात, मला नाते सांभाळावं लागतात. आणि मी काही 2 वर्षापूर्वी फॉरेनला गेलो तर तिथे खालीच बसायला म्हणजे थंड एवढी होती की खालीच बसता येत नव्हतं. पायात स्वाग सांगात ते सर्व बाहेर पुढे जायचं तर असं होतं. तर मग माझं 4 महिने असं झालं की मला खाली बसता लागलं नाही तिथे. मग इकडे आल्यावर मला असा त्रास झाला की बसता येत नव्हतं खाली. किती दिवसांपासून बसता येत नव्हतं? म्हणजे जवळजवळ मी 4 महिने म्हणजे आल्यानंतर मला बसता येत नव्हतं. अच्छा, 4 बसायचा प्रश्न येत नव्हता. बसता खाली येत नव्हतं. मग मला नंतर नारकेले माझे आई राहतात, विष्णू नारकेले, त्यांनी मला सांगितलं की या बघा तुम्ही करून घ्या बघा. मग मी 1 वेळ केलं ते 1 वेळ मी केलं तर मला एकदम त्या दिवशी एवढं रिलॅक्स वाटलं, एकदम हलकं होऊन गेलं मला. मग नंतर म्हटलं परत शनिवारी कुठे शनिवारी नक्की. माझे 5-6 शनिवार मी केले. त्याच्यानंतर मी आता 2 तास बसायला लागलो. किती वेळ? 2 तास. नंतर मी नातीला खाऊ घालू शकत नव्हतं. काय खाऊ घालत नव्हतं. आता मी खाली बसून व्यवस्थित खाऊ घालतो तिला. बाकी तोच प्रॉब्लेम होतो माझा, कमरेचा थोडा. बाकी काही असं एवढं नव्हतं. त्या तुमच्या प्रॉब्लेम साठी साधारणतः किती टक्के रिझल्ट भेटला? मला साधारण 70% फरक पडलेला आहे. बाबा, थेरपी सेंटरला येऊन तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळाला आहे. नातीला अक्षरशः खाली बसून तुम्हाला खाऊ घालता येत नव्हतं, आता व्यवस्थितपणे खाऊ घालू शकता. मी 2 तास सांगतो, 2 तास बसू शकतो. 2 तास बसू शकतायत. पहिले त्यांना खाली बसल्यावर मला लगेच व्हायचं. मग तुम्ही बाबा, तुम्हाला हा त्रास होता याच्यासाठी पहिले उपचार केले होते का काही? मी बेल्ट वगैरे करायची, बांधायचे. अच्छा, कमरेचा बेल्ट असतो तो बांधायचा, ते बांधायचे. मग त्याच्याने काही थोडस फरक पडायचा, पण परत चालू म्हणजे तेवढा फरक पडायचा. अच्छा, आता मी जवळ म्हणजे आता मला 3 महिने झाले ते, तर मी बेल्ट बांधायची पडत नाही मला. दर शनिवार ते शनिवार. आता टोटल किती शनिवार झाले असतील? माझ्या 5 झाले असतील. फक्त 5च? हो, डोंबिवलीवरून येतो मी. फक्त मी सकाळी 6:30च्या लोकलने बसलो, कालिका मंदिरला उतरलो, तिथून स्कूटरने इकडे आलो. कारण मी इथे राहत होतो पहिले, इथे सर्व्हिसला होतो. माझं घर आहे कालिका मंदिरला येतो. आणि आता छानपैकी बाबांना एवढा छान रिझल्ट आलाय, तर बाबांनी एक छानसा डिसिजन सुद्धा घेतलेला आहे की त्यांनी आता इथे यायला तर रेग्युलर त्यांना जमत नाही, तर त्यांनी छानपैकी आपली पिरामिड प्रो जी आहे ती घरी घेऊन जाण्याचा डिसिजन घेतलेला आहे. चांगला डिसिजन आहे की वाईट डिसिजन आहे? पैसे भरले, थोडे पैसे भरले, परत पूर्ण पेमेंट करून आता त्यांनी बुकिंग करून ठेवलेलं आहे आणि थोड्याच दिवसांमध्ये ते घेऊन जाणार आहे. मग आता घरी गेल्याच्या नंतर ते स्वतःही थेरपी घेणार, प्लस त्यांची सुनबाई आहे त्यांना सुद्धा थेरपी. त्याच्यामुळे त्यांनी घरी घेऊन जाण्याचा डिसिजन घेतलाय. बाबा, आई बाबांना काही संदेश द्यायचा असेल तर काय संदेश द्याल? आई बाबांना एकच संदेश आहे की नियमित ठेवा. नियमित ठेवल्याने आपली शरीर बॉडी चांगली राहील आणि खूप हलकं होऊन जातं शरीर. मला तर म्हणजे 1-2 वेळा केलं ते एवढं, आता आज केलं की माझं शरीर तो हलकं होतं. कम्प्लीट पण एकदम रिलॅक्स वाटतं मला. एकदम असं वाटेल काय आहे की काय आपलं शरीर, असं वाटतं. तकलीफ होती त्याच्यामुळे फरक पडतो बरं आणि मग फ्रेश वाटतं. ठीक आहे, बाबांसाठी एकदा जोरदार.
ते